वैष्णवी हगवणे कसपटेला आज साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। आज वैष्णवीचा दशक्रियाविधी पार पडला आणि या दशक्रियाविधीमध्ये तिचा 10 महिन्याचं बाळ देखील उपस्थित होतं। खरं तर अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे, मात्र या घटनेला केवळ दुर्दैवी म्हणून चालणार नाही, तर या घटनेबद्दल संताप देखील व्यक्त केला जातोय। कारण की पुरोगामी महाराष्ट्र अशा पद्धतीच्या घटना आजही घडतात आणि हुंड्यासाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी महिलांना आपला जीव गमावा लागतो। हे नक्की कोणाचं अपयश आहे? अर्थातच या सगळ्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत या महाविद्यालयीन तरुणी, महिला सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत आणि मागील 8 दिवसांपासून सुरू असलेला हा सगळं प्रकरण जे आहे ते ज्यामुळे महाराष्ट्र हळहळलाय, या तरुणींना काय वाटते? ही प्रथा बंद झाली पाहिजे का? याची सुरुवात कशी होऊ शकते आणि खऱ्या अर्थाने वैष्णवीला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर ती श्रद्धांजली कोणती असू शकते? त्याबद्दल ह्या तरुणी आपल्या भावना व्यक्त करतात। आपण जाणून घ्या। खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही बघता मागील 8 दिवसांपासून काय नेमका संताप आहे आणि वैष्णवीला नेमकी श्रद्धांजली काय ठरेल खरी श्रद्धांजली? खरं तर देशामध्ये काळिमा फासणारी ही घटना आहे आणि आज युवतींच्या मनामध्ये पण बरीचशी भीती निर्माण झालेली आहे या घटनेमुळे। वैष्णवीला श्रद्धांजली द्यायची म्हटल्यावरती मी एकच सांगेल प्रत्येक युवतीला की कुठल्याही प्रकारचं हुंडा न देता आपण लग्न करावं, नाहीतर आपण आपल्या आईवडिलांच्या घरी सुखी आहोत। आज आपण पाहिलं, महिला आयोग असेल, पोलीस विभाग असेल, हे झोपलेलं का? वैष्णवीची तिथं हत्या होत होती। आज मयुरी असेल, तिने कंप्लेंट केली होती, परंतु त्याच्यावरती कुठलीही कार्यवाही ही झाली नाही। तर हे अशी घटना झालेली की महिला आधी पण सुरक्षित नाही युवती आणि लग्न झाल्यावरती पण सुरक्षित नाही। तर ह्याला काय आपण लोणचं घालायचं आहे का त्याचं? तर इथून पुढील काळामध्ये आपलं शासन यांनी कडक कायदे केले पाहिजे, जेणेकरून युवती सुरक्षित राहतील। आज आपण पाहिलं की अंतराळावरती महिला जात आहेत, परंतु आपल्या शहरामध्ये, देशामध्ये महिला ही सुरक्षित नाही। तर कुठंतरी शासनाने याचं गांभीर्याने लक्ष द्यावं। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर महिलांची सुरक्षेचा जो प्रश्न आहे, शक्ती कायदा अजूनही अस्तित्वात आला नाही आणि त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, तर अजून कठोर शिक्षा होऊ शकतात। मात्र एकूणच वैष्णवी हगवणीच्या हुंडाबळी प्रकरणासंदर्भात बोलतोय आपण। जसं दुर्गा म्हणाल्या की तिला खरी श्रद्धांजली, हुंडा घेतला नाही पाहिजे कोणीच, तरच ती खरी ठरेल। तुझं काय मत आहे हे सगळ्या प्रकरणाला बघताना? तुझा काय संताप? सगळ्यात पहिले तर दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की पिंपरी चिंचवड सारख्या शहरात इतकी वेल एज्युकेटेड फॅमिली, पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणारी, समाजात नाव असणारी फॅमिली हुंडा मागतीये। हुंडा हा कायद्याने ऑलरेडी बंद केलेला आहे, पण काही ठराविक जागांमध्ये किंवा गावांमध्ये हा हुंडा मागितला जातो आणि दिलाही जातो। पण पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये हुंडा मागितला जातो आणि तो दिला जातो, ही खरंच एक निर्लज्जास्पद गोष्ट आहे। मुळात म्हणजे ह्यात चूक मुलींची पण आहे, कारण त्या गप्प बसल्या। वैष्णवी जर गप्प बसली नसती, ती वेल एज्युकेटेड होती, स्वतःच्या पायावर उभी राहणारी होती, ती जर ठामपणे तिथे बोलली असती की हा माझ्या बापाचा पैसा आहे, तुझ्या बापाचा नाहीये, तर तिथेच ते पैशाची मागणी थांबली असती कदाचित। पण वैष्णवींनी तिथे काहीच बोलली नाही। दुसरी गोष्ट एक येते की आता तिच्या मुलाचा प्रश्न आहे, 9 महिन्याचं तिचं बाळ आहे, तर त्याला विदाऊट आई राहावं लागणार आहे, तर त्याच्या बिचाराचा काय दोष आहे? आणि हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेतच, परंतु जसं आर्या म्हणाली की मुलींनी जेव्हा त्यांचा छळ केला जातो तेव्हाच हे सगळं कायद्याची त्यांनी आधार घेतला पाहिजे। पण एखाद्या विवाहित महिलेला जेव्हा तिच्यावर असे अत्याचार होतात, हे सांगणं शक्य होतं का? काय तिच्यावर अडचणी असू शकतात? वैष्णवीच्या बाबतीत काय घडलं असावं असं वाटतं? मला असं वाटतं, एक म्हण आहे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग। तर असा विचार एक प्रत्येक महिला, एक लग्न झालेली महिला असू दे, तो विचार तिच्या डोक्यात येतोच की लोक उद्या काही बोलतील, तिच्या घरच्याबद्दल काय बोलतील। उद्या जर त्या मुलीला घर सोडून जावं लागलं, लग्न झालेलं, ती परत माहेरी गेली तर माहेरचे लोक ही टोमणे देणार की तू घरी का आली आहेस, परत जा म्हणून, कारण तुझा तो संसार आहे तो तू सांभाळायलाच पाहिजे। ह्या अशा गोष्टी आपल्या समाजात घडतात आहे आणि ह्या ॲक्च्युली असं जेव्हा होतं तर आईवडिलांनी ह्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे। त्या गोष्टीसाठी त्यांनी पोलीस स्टेशन हे नक्कीच गाठलं पाहिजे की मुलीचा असं छळ होतंय। पोलीस त्यांच्याकडून त्यांची कारवाई नक्कीच करतील, ते त्यांच्या घरी जाऊन चेक पण करतील की नक्की काय झालेलं आहे। कारण कधी कधी असंही असू शकतं की मुली कधी पण खोटं बोलू शकतात, असं नाही की सगळ्या मुलीच आहेत जे खरं बोलतात। याच्यावरून असं निष्कर्ष नाही आहे की मुली चुकीच्या नाही आहेत, मुलीही चुकीच्या असू शकतात, पण त्या गोष्टीवर पाठपुरावा करण्यासाठी पोलीस निरीक्षक आपल्याकडे आहेत, तर त्यांनी त्या गोष्टीवर निरीक्षण करून सगळ्या गोष्टी ह्या मांडल्याच पाहिजे आणि त्या गोष्टींवर कारवाई केलीच पाहिजे। परंतु कायद्याला देखील ज्या महिला आहेत, तरुणी आहेत, त्या घाबरतात का असाही प्रश्न या निमित्तानं उभा राहतो। म्हणजे पोलिसांकडे गेलो तर आपल्याला मदत मिळेल का, असेही अनेकांच्या मनात प्रश्न असू शकते। थेट विचारूया आता, ह्या खूप तरुण मुली आहेत, खरं तर लग्नाचं वय व्हायचं आहे, मात्र या सगळ्या प्रकरणानंतर
तुझ्या लग्नाला खूप वेळ आहे, पण तरीही असा प्रसंग तुझ्यावर आला किंवा हुंडा मागितला कोणी तुझ्या लग्नाच्या वेळेस, तर काय तुझी प्रतिक्रिया असेल आणि काय त्यांना उत्तर देशील? पहिली गोष्ट ही आहे की आम्हाला आमच्या आईवडिलांनी इतकं चांगलं शिकवलं आहे, इतकं चांगलं घडवलं आहे की आम्हाला डाळ तांदूळ कमवताही येतं आणि शिजवताही येतं. त्यामुळे आम्ही लग्न करण्यासाठी कुणावर डिपेंडेंट नाही आहोत आणि कुणीतरी आमच्याशी येऊन लग्न करावं आणि आमचा उद्धार करावा अशी आमची काहीही मनशा नाही आहे. आम्ही आमच्या फॅमिलीचे ब्रेड अर्निंग पर्सन बनू शकतो, आम्ही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकतो. पण अशी काय गोष्ट घडते की एखाद्या सुशिक्षित मुलीला, चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडच्या, स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंडच्या मुलीला जीव द्यावा लागतो फक्त आणि फक्त न्याय मिळवण्यासाठी. ती एक आई आहे आणि ती तिच्या 9 ते 10 महिन्याच्या बाळाचाही विचार करत नाही. मरायच्या आधी किंवा जीव द्यायच्या आधी ती तिच्या आईवडिलांचाही विचार करत नाही. म्हणजे हा टॉर्चर किती मोठ्या लेवलचा झाला आहे. आपण जे ऐकतो की जनावरासारखं मारलं, हे तिच्या वडिलांचं स्टेटमेंट आहे किंवा तिचे जाऊबाई जे सांगतात, तिचे मामा जे सांगतात, हे फक्त जे तेवढंच आहे जे आपण ऐकतो की जेवढं त्यांना माहिती आहे. ती जीव देण्यापर्यंत पाऊल उचलतीये तिच्या बाळाचा, तिच्या वडिलांचा किंवा जे तिचे वेलविशर्स आहेत त्यांचाही विचार करत नाहीये. म्हणजे हा टॉर्चर खूप मोठा आणि तिच्या गुन्हेगारांना खूप शिक्षा झाली पाहिजे, मोठीतली मोठी झाली पाहिजे. आणि ते गुन्हेगार फक्त तिचे नाही आहेत. तिच्या बाळांनी एक आई गमावली आहे, त्या बाळाचे गुन्हेगार आहेत. त्या वडिलांनी त्यांची मुलगी गमावली आहे, त्यांचं सगळं गेलंय. आता त्यांच्या वैभवाला, त्यांच्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाहीये कारण त्यांची मुलगीच नाहीये. मातीमोल झालंय सगळं आणि हे केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी झालंय का? खरं तर वैष्णवी आधार घेऊ शकली असती का कायद्याचा? महिला आयोग अस्तित्वात आहे, दक्षता कमिटी अस्तित्वात आहे, पण महिला का जात नाही आहेत त्यांच्याकडे किंवा तिकडे दखल घेतली जात नसावी? काय तुमची माहिती आहे महिला आयोगाबद्दल? असं जर मदत मागितली तर मिळते? जेव्हा तिला एवढा हा सगळा त्रास होत होता, तिने कंप्लेंट केली होती महिला आयोगाकडं. तेव्हा त्यांनी निष्काळजीपणा केला असं दिसतंय. त्यांनी जर तेव्हाच चांगली हे घेतली असती, म्हणजे तिच्याकडे जाऊन बघितलं असतं काय चाललंय नेमकं, तर आज हे सगळं नसतं झालं. एवढं म्हणजे तिला जीव नसता द्यावा लागला आणि आज ती आपल्यासोबत असते. मला हे महत्त्वाचं आहे. परंतु पुन्हा तोच प्रश्न अवंतिका, की हे सगळं होत असताना जर वैष्णवी आज आपल्यात असती तर तिने वेळीच सगळ्यांना सांगितलं असतं, घरी सांगण्याचाही प्रयत्न केला, पण घरच्यांनी खोट्या इब्रतीसाठी, इज्जतीसाठी म्हणून तिला परत परत पाठवत राहिले. कोणाची नेमकी चूक वाटते? काय वाटतं या सगळ्या प्रकरणात? खरं तर हा अतिशय गलिच्छ प्रकार आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आधीच्या काळात, पूर्वीच्या काळात सती जायच्या, ते वेळीच बंद झालं. परंतु आजही हुंडाबंदी असून सुद्धा हा कायदा अंमलात आला नाहीये. त्यामुळं खरं तर हे असे प्रकार घडत आहेत. अगर सरकारने ह्याच्यावर वेळीच कोणती तरी कायद्यानुसार तक्रार केली असती तर नक्कीच हा प्रकार बंद झाला असता आणि तिने सुद्धा अगर तिला सेल्फ डिफेन्स आला असतं, तिने तिचं पाऊल उचललं असतं तर नक्कीच हे आज जे घडलंय ते घडलं नसतं. तुझी काय प्रतिक्रिया आहे जर अशा वेळ आलाच तुझ्यावर, तुझ्या मैत्रिणीवर, तर तू काय केलं असतं किंवा काय करशील? माझ्या या सर्व गोष्टीबद्दल एकच बाब आहे की महिलांनी अध्यक्षपदी न बघता आपले स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. या सर्व गोष्टीमध्ये महिला कायदेशीर पंडित असले पाहिजे. त्यांना ज्ञान पाहिजे, न्याय पंडित कसं व्हावं ह्याची सर्व बाब त्यांना अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कायदे आपल्या बाजूनी काय आहेत, आपल्या सुरक्षेसाठी काय कायदे आहेत हे महिलांनी जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी कायदे साक्षर असणं गरजेचं आहे. परंतु हे सगळ्याला शक्य होत नाही. ज्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत त्यांना त्यांचे हक्क, अधिकार, त्यांच्या बाजूचे कायदे हे कळणार नाहीत. त्यामुळे महिलांनी सक्षम राहणं हाच याच्यावरचा उपाय दिसतोय. पण महिला सक्षम राहू शकतात का, की समाजाची अजूनही भीती आहे आणि ही भीती जाण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं वाटतंय? सर्वप्रथम 2025मध्ये हा जो प्रकार घडला अतिशय लाजिरवाणा आहे. महिला आज कुठे पोहोचलेल्या आहेत आणि महिला ह्या ज्या त्रास भोगत आहे अतिशय म्हणजे विचित्र प्रकार आहे. ज्या वैष्णवीने जो त्रास भोगलेला आहे त्या तिने जो त्रास भोगलेला तिला जो त्रास ज्या लोकांनी दिले त्या लोकांना ही शिक्षा ही झालीच पाहिजे. जो नराधाम आहे त्याला त्याच्या तोंडाला काळीमा फासलाच पाहिजे. असं म्हणतात की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेते, पण तिच्या आयुष्यातल्या ज्या 2 स्त्रिया होत्या त्यांनी काय केलं, तिला नरक यातना दिला. अरे एक आई आहे, मी पण एक आई आहे. त्या छोट्या बाळाला आईची गरज आहे. त्या आईला, त्या बाळासाठी जेव्हा ती आत्महत्येचा प्रकार करत होते, म्हणजे ती आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त ज्यांनी तिला केलेलं आहे त्या आत्महत्येसाठी तिने किती नरक यात्रा भोगल्या असतील. त्या नरक यातना भोगण्यासाठी म्हणून यातले जे आरोपी आहेत त्यांना खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे की यापुढे कोणी धजावणार नाही असे हुंडाबळी करण्यासाठी किंवा हुंडा मागण्यासाठी. काय सांगायचं आहे तुला?
महिलांसाठी जे काही प्रशासनाने केलेले कायदे आहेत किंवा जे काही फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या त्याची जनजागृती झाली पाहिजे. म्हणजे महिला पुढे येऊन त्यांच्यावर जे काही अत्याचार होते ते सहन न करता त्या येऊन आवाज काढतील आणि बोलतील. आणि खरं सर्वप्रथम तिच्या पेरेंट्सकडे ती जेव्हा गेली होती त्यावेळेस तिच्या पेरेंट्सनी तिला सपोर्ट करून तिला तिथेच ठेवायला पाहिजे होती, परत पाठवली नव्हती पाहिजे. ज्याच्यामुळे ती आत्महत्येसाठी तरी तिने ते पाऊल उचललं नसतं. असती आपल्यामध्ये असती खरं वेळीच जर यांनी दखल घेतली असती. अगदी थोडक्यात काय सांगायचं आहे, यापुढे असे प्रकरण घडू नये यासाठी म्हणून काय काय होणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. आपल्या महाराष्ट्रात असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे खूपच गलिच्छ प्रकार घडला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणणं आईवडिलांची पण चुकी. जेव्हा ते हुंडा मागतात तर आईवडिलांनी हुंडा नाही द्यायला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी मुलींनी पण पुढाकार घ्यायला पाहिजे की नाही आम्ही नाही देणार हुंडा. मुली पण आईवडील समाजामुळे सहन करून घेतात आणि हे जे नरधाम आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलींना जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये एक चॅप्टर पाहिजे की त्यांना महिला आयोगाबद्दल शिकवायला पाहिजे की महिला आयोग आहे, तरतुदी आहे, आपली काय काय अंमलबजावणी आहे, सगळं सांगायला पाहिजे. म्हणजे मुली त्या गोष्टीला विरोध करतील. मुलींना हे शिकवलं जात नाही, शाळेत शिकवलं जात नाही. आणि अजून म्हणजे जे आजूबाजूला लोक राहतात ते बघतात पण तरी ते लोक सांगत नाही. ती मुलगी सांगत नाही. आजूबाजूच्या लोकांनी जाऊन पोलिसांना सांगायला पाहिजे की आमच्या घराकडे असे आमच्याकडे असे प्रकार घडतात. म्हणजे त्या गोष्टीला कुठे ना कुठे आळा बसेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो समाज नावाची जी व्यवस्था आहे त्यांनीच हे प्रकार थांबवले पाहिजे. कायदा नंतर येतो, मात्र जेव्हा आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात तर प्रत्येकाने जागरूक होऊन त्या मुलीला संरक्षण दिलं पाहिजे. खरं तर वैष्णवी हागवणे यांचा मृत्यू झाला, हुंडाबळी गेलाय, मात्र यापुढे आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असे घटना घडू नये यासाठी म्हणून कायदे अधिक कठोर होणं गरजेचं आहे आणि वैष्णवीचे जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हुंडा देणं आणि घेणं ह्या दोन्ही प्रथा बंद झाल्या तर तीच खरी वैष्णवीला श्रद्धांजली असेल असं या सगळ्या तरुणींचं म्हणणं आहे. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.